आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहूयात। पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी पेरणी सुरू झालेली आहे, पण पेरणीसाठी बियाणं घेताना सावध रहा। जर तुम्हाला कोणी घरपोच बियाण्यांची विक्री करत असेल तर ते खरेदी करण्याआधी बियाणं खरी आहेत का, बोगस तर नाहीत ना याची खातरजमा करा। माहिती जाणून घ्या। विदर्भातील कित्येक गावांमध्ये बोगस आणि प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची घरपोच विक्री सुरू असल्याचा खळबळजनक आरोप सध्या करण्यात आलेला आहे। हा आरोप स्वतः परवानाधारक बियाणं विक्रेत्यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना केलाय। नागपूर जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशननं सरकारला यावर उपाययोजना करण्याचं आता आवाहन सुद्धा केलंय। तर या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। आपण पाहूयात। पेरणीचा हंगाम समोर आहे, पण कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून कित्येक गावात अगदी घरपोच बोगस आणि अनधिकृत बियाणं तसंच शेतीला उपयोगी साहित्य, त्यामध्ये कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, हे पोहोचवले जात आहेत। आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं प्रतिबंधित असलेले HTBT बियाणंसुद्धा आता घरपोच विकले जात आहेत, अवैध बियाणं विकले जात आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे, आरोग्याचं आणि पर्यावरणाचं नुकसान आहे। आणि हे सगळं पाहता याकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील ॲग्रो डीलर्स असोसिएशननी पावसाळी अधिवेशनाच्या म्हणजे महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी एक दिवसाचा बंद पुकारण्याचं ठरवलं आहे। आपल्यासोबत डॉक्टर विजय चांडक आहेत, जे या असोसिएशनचे सचिव आहेत। विजयजी, काय सांगाल, किती भयानक हा प्रकार आहे जो घरपोच अगदी गावागावात उपलब्ध होतो? आता हा प्रकार इतका जास्त वाढला या 5-6 वर्षात। पहिले जिथे 10% HTBT बियाणे लागत होतं, आता 60%च्या जवळपास HTBT बियाण्याचा सेल नागपूर जिल्ह्यात झाला आहे। हे आपण जबाबदारीने सांगताय? हो, जबाबदारीने। कारण आम्ही जे पाकिट मागच्या वर्षी विकत होतो त्याच्या 50% आज आमचे सेल झाले आहे, अधिकृत बियाण्याचे सेल पूर्ण नागपूर जिल्ह्याचे। काही दुकानात तर म्हणजे 10-20 पॅकेटांची विक्री आहे। HTBT बियाणं प्रतिबंधित आहे, केंद्र सरकारने प्रतिबंध करून ठेवलेला आहे, तरी देखील हे सुरू आहे आणि कृषी विभागाला त्याची काही माहिती नाही आहे? माहिती असेल साहेब, माहिती आहे। काही FIR झाल्या आहे, नागपूर जिल्ह्यात 7-8 लोकांना पकडलं आहे त्यांनी, माहिती झाली आहे, FIR झाल्या आहे। पण FIR झाल्यानंतर पुढे काय झालं त्याचा सोर्सपर्यंत पोलिसांनी तपास घेतला काय आणि सोर्स कुठे आहे याच्यावर कारवाई नाही झाली। HTBT बियाणं कुठून येत आहेत आणि काय माहिती? गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, मॅक्झिमम 99% तिकडूनच येतात। HTBT प्युअर आलं असतं तरी प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यातही बोगस येऊन राहिलं, ज्याच्यात जीन्स नाही आहे असंही बियाणे येऊन राहिलं, ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं जीवन खूप धोक्यात आहे। आणि आता याच्यानंतर ते औषधी कीटकनाशक वगैरे देतील त्याही अप्रमाणित राहतील, त्यांच्यावर लेबल नाही आहे आणि त्यांना किट म्हणून देतात ते की कपास पे 3 किट लेके जाओ, आपका पूरा क्रॉप आपके घर में आ जाएगा। पण या प्रकरणाची तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं, तक्रार केली, दखल घेतली त्यांनी? आम्ही आत्ताच SEO साहेबांना कालच निवेदन देऊन आलो आहे आणि त्यांनाही माहिती आहे, पण सोर्स जोपर्यंत हाती येत नाही तेही काही करू शकत नाही। कारण त्यांच्याजवळ 40 लोकांचा स्टाफ आहे पूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी आणि त्यांना इतरही कामं आहे, एक्सटेन्शनचं वर्क असते, योजना सांगायच्या असतात शेतकऱ्यांना, तेही प्रयत्नात आहे, आम्ही प्रयत्नात आहोत। पण सरकारने कुठेतरी जिथून हे निर्मित होते तिथेच बंदी आणायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। ॲग्रो डीलर्स असोसिएशनने आता आक्रमक होत एक दिवसाचा संप पुकारला आहे। त्यांचा उद्देश आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, कारण कित्येक गावामध्ये घरपोच हे जे अवैध बियाणे आणि HTBTचे प्रतिबंधित बियाणे मिळत आहेत, तिकडे कुठेतरी राज्य सरकारचं लक्ष द्यावं असा त्यांचा उद्देश आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।